हे बघा, आदरणीय दादा हे फार मोठे नेते आहेत आणि मला असं वाटतं की 2019 मध्ये आदरणीय दादांबरोबर दौरे करत होतो. आता मतदारसंघातली जी काही जबाबदारी आहे ती सांभाळून केलेली आहे. मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांची एक शिकवण आहे. ज्याचा बालेकिल्ला मजबूत, त्याचा गड मजबूत आणि जर गड मजबूत असेल तर मुलुकगिरीसाठी निघता येतं. मी सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला तरुण आहे आणि त्यामुळे माझा शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांवर पूर्ण विश्वास आहे. मला असं वाटतं की ते बालेकिल्ला नक्की सांभाळतील आणि आदरणीय पवार साहेबांचा विचार घेऊन महाविकास आघाडीसाठी महाराष्ट्रभर हे दौरे करणं ही गरज आहे. कारण आज प्रताप काकांनी जो एक फार स्तुत्य जो युवा महासंवाद जो अभियान घेतलं होतं त्याचा आज सोहळा होता आणि महाराष्ट्रभरातल्या या युवकांशी संवाद साधण्याची संधी आज शेवगाव पाथर्डी मतदारसंघातल्या युवकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. तर मला वाटतं की राजकारणाच्या ठिकाणी पण फार महत्वाचं आहे की युवकांना दिशा देण्याचं जर आपला हा खारीचा वाटा लाभत असेल तर चांगली गोष्ट आहे. एक म्हण होती आपल्याकडे की चोराच्याच हातात कोतवाली देणं. त्यामुळे जी समिती आहे केंद्रातलं जे सरकारही जे कायदे करते म्हणजे हे यामध्ये राहुलजी नार्वेकर जे विधानसभेचे आपले अध्यक्ष आहेत यांना त्यामध्ये असणं याच्यामध्ये नक्कीच त्यांच्या संविधानिक पदाचा जो काही विषय आहे तो वेगळा. परंतु ज्या पद्धतीनं आव आणला जातो सत्ताधारी केंद्रातल्या पक्षाकडून आज तुम्ही बघत असाल हे केवळ पक्षांतर बंदीचाच विषय नाही, हा सेंट्रल एजन्सीचा सुद्धा विषय तोच आहे की यामध्ये भारतीय जनता पक्ष जे काही करतो ते सगळं नियमानुसार असतं आणि इतर जे काही करतात ते सगळं चूक असतं. या पद्धतीची गोष्ट आहे. त्यामुळे ती म्हण मात्र आठवली ती चोराच्या हातात कोतवाली जाणार. मी मनापासून तुमचे धन्यवाद देतो की हा आवाज तुम्ही उठवताय. कारण या पद्धतीनं आज जर तुम्ही बघत असाल तर ज्या कारवाया सेंट्रल एजन्सीच्या होतात या 90% कारवाया या विरोधी पक्षातल्याच नेत्यांवर होतात आणि हे अत्यंत दुर्दैवी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.